ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। केळीच्या पानांच्या गठ्ठ्याच्या वादातून 2 विक्रेत्यांमध्ये रक्तरंजित राडा झाल्याची घटना आज सकाळी घडली। ही घटना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली। खळबळजनक बाब म्हणजे एका विक्रेत्यानं दुसऱ्या विक्रेत्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली। चमनलाल कारला असं मृताचं नाव आहे। दुसऱ्या विक्रेत्याकडून हल्ला होत असताना मृतकाची पत्नी आणि मुलगा हे चमनलाल यांना वाचवण्यासाठी पुढे आले। यावेळी आरोपी चिराग यानं मुलावर हल्ला केला। यात तो जखमी झाला तर चमनलाल यांच्या पत्नीला शिवीगाळ केली। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चिराग राजकुमार सोनीला अटक केली आहे। आरोपी चिराग सोनी आणि मृत चमनलाल कारला हे दोघेही कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल बाजारात केळ्यांच्या पानांच्या विक्रीचा व्यवसाय करत होते। दोघेही समव्यावसायिक आहेत। चिराग आणि चमनलाल यांनी एकत्रितपणे जळगाव इथून केळीच्या पानांचे गठ्ठे मागवले होते। त्या गठ्ठ्यांमध्ये 4 पानांचे गठ्ठे हे चमनलाल कारला यांनी मागवले होते, तर केळीच्या पानांचा एक गठ्ठा आरोपी चिराग सोनीने मागवला होता। जळगाव इथून केळीच्या पानांचे गठ्ठे आल्यानंतर ठरल्याप्रमाणे एक गठ्ठा 4 गठ्ठे अशी विभागणी करून दोन्ही व्यापारी या पानांची विक्री करणार होते, परंतु मृत चमनलाल कारला यांनी चिराग सोनीचा केळी पानांचा एक गठ्ठा न देता 5ही गठ्ठे स्वतः बाजार समितीत विक्रीसाठी आणले। यावेळी चिराग सोनी यांनी चमनलाल यांच्याकडे आपला केळीचा पानाचा गठ्ठा देण्याची मागणी केली। यावरून चमनलाल आणि चिराग यांच्यात बाजार समिती परिसरात रविवारी सकाळी जोरदार वादावादी झाले। या वादातून संतप्त झालेल्या चिरागनं जवळील धारदार शस्त्रांना चमनलाल यांच्यावर वार केला। या हल्ल्यात चमनलाल यांचा जागीच मृत्यू झालाय। यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी नीतू कारला आणि कार्तिक हे पुढे आले। यावेळी आरोपी चिराग सोनीनं कार्तिकवर सुद्धा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केला, तर चमनलाल यांच्या पत्नीला चिरागनं मारहाण करून शिवीगाळ केली। या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी चिराग सोनी याला ताब्यात घेतलं आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे। बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान 2 इसमामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साह्याने वार करून गंभीर जखमात करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला। तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साह्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे। या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना मयत झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे।